आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खूप खालावत आहे. सरकारला अजूनही जाग येत नाहीये. बघा बांधवांनो, हे काय हालापेष्टा चालली आहे. आपण आज फुटपाथवरती आंदोलन करतोय. खाली घे मारून टाकतं का नाही मला झालाय ते खा हात तिकडं करणं का द्या मारतो पाय दोन हात पण लावतोय बाय कोणत्या आखलीच्या कडेवर नाही करे. अरे हे करा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. फक्त पाणी घेतात आणि आज सकाळपासून अशी इतकी प्रकृती ठरवली की अगदी हातपाय वाकडे होतात आणि घाम यायला लागला आणि खरतर कापूर आहे. त्यामुळं अशी अवस्था इतकी वाईट आहे. तरी पण सरकारचं दुर्लक्ष आहे. आता बघा, आताच ॲम्ब्युलन्स बोलवली आम्ही आणि ते कुठलाही उपचार घ्यायला तयार नाही आणि घेतल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था राज्यभरातून आमचा समाज बांधव आज मुंबईच्या दिशेने निघाला आहे आणि 7 दशकापासून लढा आहे. सरकार वेळोवेळी आम्हाला आश्वासन देते. 11 तारखेला मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक बोलवली, परंतु बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली जातात, परंतु आमचा प्रश्न मिटत नाही. आमच्यातील काही समाज नेत्यांना पुढे घेतात, कोणाला आमदारकी देतात, कोणाला खासदारकी देतात, कोणाला मंत्री करतात, परंतु आमचा जो मुख्य प्रश्न आहे तर त्या ST आरक्षणाची अंमलबजावणी ही होत नाही. आज आमच्या उपोषणकर्त्याची इतकी वाईट अवस्था आहे की कुठल्याही